हा जो दगड आहे, हा दगड हा एका टोकावरती उभा आहे आणि ह्याचा भार वरती आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आम्ही चाललोय गगनबावडा, कोल्हापूर गगनबावड्यामध्ये पांडवांच्या काळातल्या लेण्या बघायला. तर ते कुठं आहे, काय आहे, मी तुम्हाला सविस्तर तिथे गेल्यावरती सांगेन. आणि आता आम्ही आहे कोल्हापूरमध्ये आणि आहे कोल्हापूरचा CPR चौक. लागला, लगेच लागला सिग्नल बघा. आत्ता जस्ट आम्ही थांबलेलो, लगेच सिग्नल लागला. ट्रॅफिक बघा, ऑटोवाले की नाही. ही आहे पंचगंगा नदी, शिवाजी पूल. हा, तर हे आहे कोल्हापुरातील फेमस ठिकाण, लव पॉइंट म्हणजे रंकाळा. पण आम्ही काही इथे थांबणार नाही, कारण की आम्हाला तेवढा वेळ नाही. वाजलेत एक आणि आम्हाला जायचंय पुढं. तर तोवर तुम्ही रंकाळा बघून घ्या की आमच्या कोल्हापूरचा रंकाळा कसा आहे. तर मित्रांनो, इथे एक अशी गुहा आहे आणि या गुहेमध्ये तिथं आतमध्ये पिंड आहे. एवढं मस्त वाटतं ना, गार. आणि तुम्ही बघू शकता, इथं पण एक छोटंसं मंदिर कोरलेलं आहे. इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे, इथं पण आहे. माझा आवाज हळू येत असेल कारण की इथं व्हिडिओ करण्यास मनाई केली आहे. मी हळूच व्हिडिओ करतोय. पण हे एक अप्रतिम आहे मित्रांनो, अप्रतिम. जे असं म्हणतात की पांडवांनी ह्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे हे मी पर्सनली एक रामलिंग मंदिर आहे. त्या रामलिंग मंदिराच्या डोंगरामध्ये एक दरी आहे. त्या दरीमध्ये हे सगळं आहे पांडवकालीन. असं म्हणतात पांडवकालीन. जास्त माहिती नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. पण एकदम अप्रतिम आहे, अप्रतिम. एकदम थंडावा आहे इथून, थंडावा. इथून जाऊ असं वाटत नाही, एकदम मस्त. बघू शकता तुम्ही, पिंड आहे. पिंड आहे. सगळ्या छोटे छोटे मंदिर आहेत जे दगडामध्ये कोरलेले आहेत, ते हे पांडवकालीन आहे असं म्हणतात. इथे मी तुम्हाला एक निसर्गाची किमया दाखवतो. म्हणजे बघा कशी आहे. हे बघा, ही सगळी दगड आहेत आणि हा जो दगड आहे, हा दगड हा एका टोकावरती उभा आहे आणि ह्याचा भार वरती आहे. अप्रतिम. म्हणजे निसर्गाची किमया बघा कशी आहे. आणि इथे जे पाणी आहे ते एवढं थंड आहे, एवढं थंड आहे. तर आता आम्ही अशा एका ठिकाणी आलोय की या ठिकाणी पांडवांनी काही काळ वास्तव्य केलं. हे ठिकाण एवढं भव्य आणि दिव्य आहे. आम्ही आता आतून जाऊन आलो, एवढं मस्त वाटते. आणि या ठिकाणी एक मामा आहेत, त्या मामाला जास्त माहिती नाही आहे. पण जर का आपल्या फॉलोअर्समध्ये ज्या कोणी व्हिडिओ बघतायत त्यांना याबद्दल काही माहिती असेल तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. मला पण जास्त माहिती नाही आहे. चला, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण की हे ठिकाण कोणाला माहीत नाही आहे. आणि हां, इथल्या प्रशासनाला एकच विनंती आहे की इथली माहिती जर का
तुमच्याकडे असेल तर प्लीज इथे एखादा मोठा बोर्ड लावा की या ठिकाणी पांडव आले होते, तिथली माहिती, ते कधी आले होते, ते साल हे नक्की लावा. चला, धन्यवाद.